स्माइली विनिंग आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. येस, सुरू करूया आजच्या सेशनला. येस, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. वेलकम. येस, काल आपलं ज्यांचं अटेनमेंट झालेलं आहे त्यांनी डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ बघायचा आहे. मी तो शेअर केलेला आहे. आयफोन नावानी, वन प्लस नावानी कोण जॉईन झालंय? येस, आपल्या नावानी जॉईन व्हायचं आहे. त्यानंतर आपण परवाच्या सेशनमध्ये स्माइली इव्हिनिंग, स्माइली इव्हिनिंग सगळ्यांना. आपण रेकीचे काही प्रिन्सिपल्स बघितले, रेकीचे तत्व बघितले आणि रेकी वापरताना कुठले नियम आपल्याला वापरायचे आहे किंवा कुठले नियम पाळायचे आहे हे आपण बघितलं. आज आपण रेकीची हिस्ट्री जाणून घेणार आहोत. डॉक्टर मिकाउसींनी रेकीला कशा प्रकारे रिडिस्कवर केलं, त्याच पद्धतीने ह्या ऊर्जा खरंच अस्तित्वात होत्या की कशा त्यांना समजल्या, काय त्यांनी केलं, काय प्रयत्न केली, काय साधना त्यांना करावी लागली, याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. डॉक्टर मिकाउसुई, आपण त्यांचा फोटो वगैरे सगळं बघितलं आहे. ते हे जपानमध्ये एक ऑथर नाही म्हणता येणार, एक जे असं क्रिस मध्ये असतात ते फादर असतात किंवा लेक्चरर असतात, त्या पद्धतीने ते काम करत होते. आणि त्यांना त्यांच्या एका स्टुडंटनी रेकी बद्दल प्रश्न विचारला की अशा कोणत्या ऊर्जा अस्तित्वात आहे का, किंवा अशी कोणती ताकद आहे का, अशी कोणती शक्ती आहे का ज्याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातल्या समूळ दुःखाचा नाश करू शकतो. त्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. मग त्यांनी विचार केला की हो, असं तरी ऐकण्यात आहे की अशी कुठली तरी दिव्य शक्ती असते की ज्याने आपण हील होऊ शकतो, आपण समूळ दुःखाचा नाश करू शकतो. मग हे करण्यासाठी त्यांनी कुठे गेले? चीनला गेले. जाऊन त्यांनी काय केलं? चीन लँग्वेज शिकली. लँग्वेज शिकून त्या चीनच्या काही ग्रंथांचा अभ्यास केला. तिथे त्यांना एवढं काही माहिती मिळाली नाही, तरी त्यांनी हा शोध सुरूच ठेवला. शोध सुरू असताना त्यांनी भारतात आले. भारतामध्ये आपल्या जे काशी आहे तिथे त्यांनी काही वेळ वास्तव्य केलं. जवळपास 7 ते 8 वर्ष त्यांनी काशीमध्ये वेळ घालवला. तिथे त्यांनी संस्कृतची शिकवण घेतली, संस्कृत शिकले, संस्कृत मध्ये पारंगत झाले. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या काही ग्रंथांचं तिथे पठन केलं, अध्ययन केलं. ते अध्ययन सुरू असताना त्यांना असं लक्षात यायला लागलं की आता ऑलरेडी आपल्याकडे खूप काय झालं होतं, नालंदा विद्यापीठाला आग लागली होती, बरेच ग्रंथ इंग्रजांनी घेऊन गेलेले होते, बऱ्याच गोष्टी अशा झाल्या होत्या. त्यामुळे आपली जी विद्या होती, आपल्याकडे ज्या काही नॉलेज होतं, ते ऋषी मुनी शेअर करत नव्हते. त्याचं कारणही तसंच होतं की परकीयांना त्या परकीय नॉलेजमुळे परकीयांनी आपल्यावर आक्रमण केलं किंवा परकीयांनी ते नॉलेज इतर चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने वापरू नये म्हणून काय झालं, तिथे लुप्त ठेवण्यात आलं. त्याचंही काही रिझन असो, ठीक आहे, असोत ही गोष्ट, आपल्याला त्याच्यात खोलात जायचं नाहीये, पण हे जाणून घ्यायचं आहे की रेकीचा शोध कसा लागला. मग त्यांनी काय केलं की संस्कृतचा अभ्यास केला, काही ग्रंथांचं पठन केलं. नंतर बौद्ध धर्मातील काही ग्रंथ त्यांनी वाचले. बौद्ध धर्मातील कमलसूत्र ग्रंथाचं त्यांनी हे केलं. आणि बौद्ध जेव्हा ग्रंथ वाचण्यात आले, बौद्ध धर्मातील काही ग्रंथांमध्ये त्यांना काही सांकेतिक चिन्ह आढळले. आपल्याही काही ग्रंथामध्ये त्यांना सांकेतिक चिन्ह आढळलेत, पण त्यांना त्याचा अर्थ लागत नव्हता. त्यांना त्याचं काय करावं कळत नव्हतं. आपलेही ते काही नॉलेज घेऊन गेले होते, ग्रंथ घेऊन गेले होते. आणि मग ते एका झेन मुनीकडे जपानमध्ये जाऊन त्यांनी परत एकदा विचार करायला सुरुवात केली, वाचन भरपूर केलं, रिसर्च केला. आणि त्यांनी एका झेन मुनीकडे जाऊन तिथे विचार केला की आता मी काय करू, की मला कळतच नाहीये, ही साधना असतं, सगळ्या गोष्टी असतात, ते कशा पद्धतीने करावी, काय करावं हे मला समजत नाही, तुम्ही कृपया करून मला मार्गदर्शन करा. आणि त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन काय असते? साधना केल्याने तुम्हाला मिळेल. साधना करणं म्हणजे काय? ते म्हटले की तुम्ही अन्न पाण्याचा त्याग करून मेडिटेशन करा. काय करायचंय? मेडिटेशन करायचं आहे. मग हे मेडिटेशन करताना मला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की मी
कुठेतरी शांत जागेवर बसेल, काहीतरी त्यांना माहिती होतं की काहीतरी करावं लागणार, पण नेमकं काय करायचं हे कळालं नाही. मग त्यांनी 21 दिवसांचा एक निश्चय केला की मी या ग्रंथांमध्ये, भारतीय ग्रंथांमध्ये 21 हा आकडा त्यांच्या नजरेसमोर फिरत होता. प्रत्येक वेळा कुठली गोष्ट सांगितली की 21 वेळा करायचं, काय साधना असेल तर 21 दिवस उपवास करायचा, 21 दिवसाला फार महत्व आहे. त्यामुळे त्यांनी हा 21 दिवसांचा संकल्प केला. म्हणून रेकीमध्ये 21 दिवसांच्या साधनेला फार फार महत्व दिलेलं आहे. मग ही 21 दिवसांची साधना त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून एका कोरियामा नावाच्या टेकडीवरती केली. कुठे केली? कोरियामा नावाची टेकडी मी तुम्हाला दाखवते. हे टेम्पल आहे कुरामा नावाचं. हे डॉक्टर मिकाऊ सुई आहे. हे फाउंडर इथे नाही म्हणता येणार, कारण ही भारतातलीच विद्या होती. जसं आपण योगाचं, जेव्हा तो योगा आपल्याला इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करतो, पण योग कुठला आहे? पतंजलीनीच आपल्याला दिलेला आहे, आपल्याच भारतातला आहे. आणि ते जेव्हा आपल्याला रिडिस्कवर करून योगा आलं, तेव्हा आपण योगा करायला लागलो. बरोबर. योग हा आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलं गेलेला व्यायाम सांगितला आहे, आसनं सांगितले आहे. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी फॉरेन कडून आपल्याला मिळाल्या, तेव्हा आपल्याला त्याचं काय झालं, महत्व कळायला लागलं. त्याच पद्धतीने ही जी स्पर्श चिकित्सा होती, याचा वापर जेव्हा जपानमध्ये रिडिस्कवर झालं, जपानमध्ये याचा शोध लागला, तेव्हा आपल्याला त्याचं रेकीचं किंवा ही वैश्विक ऊर्जाचं, ब्रह्मांडीय ऊर्जाचं महत्व करायला लागलं. हे आहे डॉक्टर मिकाऊ सुई. आणि हे आहे ती कोरिया नामाचं टेकडी होती, तिथलं हे टेम्पल आहे. आणि या टेम्पलवरती त्यांनी काय केलं, 21 दिवसांचा संकल्प करून तिथे साधना सुरू केली होती. ही साधना करताना त्यांनी सोबत 21 दिवस कशा पद्धतीने मोजायचे, त्यासाठी 21 खडे ठेवले होते. रोज साधना करताना त्यांनी काय केलं होतं, ठरवलेलं होतं की साधना सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते साधना करत होते. त्या साधनेमध्ये अन्न पाण्याचा त्याग करून आपलं श्वासांवरती लक्ष केंद्रित करून ते साधना करायला सुरुवात केली. दररोज साधना झाल्यानंतर टेकडीवरून ते एक दगड खाली फेकत होते. मग एक दिवस गेला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, अशा पद्धतीने त्यांची साधना ही सुरूच होती. 20व्या दिवशी जेव्हा दिवस उजाडला, तेव्हा त्यांना उपासामुळे पाणी शरीरात नसल्यामुळे फार थकवा जाणवू लागला. आणि त्यांना लक्षात यायला लागलं की अरे, इतके दिवस झाले मी साधना करतो आहे, तरी देखील मला काय आहे, अजून रिझल्ट आलेले नाही, अजूनही मला काही शोध लागलेला नाही. पण जसं त्यांच्या जे गुरु होते त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न सोडायचे नाहीये. मग शेवटच्या दिवशी अगदी थकलेल्या अवस्थेत ते सूर्योदयाला उठले. उठल्यानंतर त्यांनी रेग्युलर जे काही चालू होतं त्यांचं ते साधना सुरू केली उठल्यानंतर. आणि त्या साधनेनंतर त्यांना काय झालं, सकाळपासून सुरू केलेली साधना सूर्यास्त व्हायला लागला. आणि त्या साधनेनंतर त्यांना असं जाणवायला लागलं की काहीतरी होत आहे, काहीतरी आजूबाजूला घडत आहे. त्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नव्हत्या. मग हे जेव्हा कळायला लागले, हे करायला लागले, साधनाला संपायला आली आणि त्यांच्या आपलं क्राऊन चक्र म्हणता येईल किंवा संपूर्ण शरीराभोवती असं ऊर्जेचं वलय, दिव्य ऊर्जांचं वलय त्यांना जाणवायला लागलं. त्यांना आकाशात काही सांकेतिक चिन्ह देखील जाणवायला लागले. आणि ही ऊर्जा आपल्याकडे प्रवाहित होते आहे, आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते आहे. ह्या ऊर्जा ब्रह्मांडातून माझ्यापर्यंत येतात आहे, या सगळ्या ऊर्जा त्यांच्याकडे पोचत आहे असं त्यांना जाणवलं. आणि ते झाले मूर्छित, अर्धवट बेशुद्ध अवस्थेत ते गेले. बेशुद्ध अवस्थेत ते बराच वेळ पडून राहिले. आणि त्याच अवस्थेत त्यांना या ऊर्जांची प्राप्ती झालेली होती. आणि हे जेव्हा लक्षात आलं की जी साधना, जे संकेत मला मिळाले होते, जे पुस्तकात मी चिन्ह वापरले होते, जे चिन्हांच्या बाबतीतच सगळ्या गोष्टी त्या साधनेतून त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. मग हे मिळाल्यानंतर त्यांना जी मूर्छित झाले होते अर्धवट, काही क्षणानंतर, काही काळानंतर त्यांना जाग आली. जाग आल्यानंतर त्यांना एकदम प्रचंड ऊर्जेचा प्रवाह, ऊर्जावान ते झाले होते, ऊर्जेचा प्रवाह त्यांच्यामध्ये प्रवाहित होतो आहे असं त्यांना जाणवायला लागलं. आणि या ऊर्जा त्यांना असं वाटतं आहे, आता मी कोणासोबत तरी शेअर करायला पाहिजे, आता मी लवकरात लवकर या ऊर्जा मी माझ्या गुरूंपर्यंत पोचवायला पाहिजे, समाजापर्यंत पोचवायला, कुणाला तरी सांगायला पाहिजे की मला काहीतरी प्राप्त झालेलं आहे.
या ऊर्जांनी त्यांनी काय केलं, त्याच घाईघाईमध्ये ते टेकडीवरनं उतरायला लागले. टेकडीवरनं उतरता उतरता त्यांच्या पायाला काय लागली, ठेच लागली. आणि सहजच आपल्याला जाणवतं, प्रत्येकाला माहितीये, जिथे आपल्याला पेन होत असतो, जिथे आपल्याला ठेच लागते, जिथे आपल्याला काहीतरी दुखत असते, तिथे आपला काय जातो, हात जातो, बरोबर. जिथे खूप दुखतंय, बापरे दुखतंय दुखतंय, दात दुखतोय, आपण हात ठेवतो. होतं की नाही? प्रत्येकाचं होतं. गुडघा दुखतोय, गुडघ्यावरती हात ठेवतो. डोकं दुखतंय, डोकं चेपून ठेवलं, जेव्हा आपण डोकं चेपतो तेव्हा किंवा दाबून देतो तेव्हा चांगलं वाटतं. हे प्रत्येक त्यांनी काय केलं, सहजच त्या जखमेवरती त्यांचा हात गेला. आणि जखमेवर हात गेल्यानंतर त्यांनी तो काही क्षणातच त्यांचा जो रक्तप्रवाह होता, तो जो काही त्यांना वेदना होत होती, ती हळुवारपणे काय झाली, नाहीशी झाली, कमी झाली. हा त्यांना रेकीमध्ये आलेला पहिला अनुभव होता. त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांच्या वेदना आपोआप थांबलेल्या होत्या, रक्तप्रवाह थांबला. आणि डॉक्टर मिकाऊ सुई ज्यांचा म्हणजे ज्या गोष्टीचा इतके दिवस झाले शोध घेत होते, ती शोध त्यांना सापडलेला होता. त्यांचा शोध थांबलेला होता. त्या ऊर्जा त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. इथेच त्यांनी काय केलं, की जेव्हा घरी गेले, घरी जाताना देखील काय भूक लागली होती, प्रचंड असह्य भूक लागल्यामुळे रस्त्यात ते जेवायला थांबले. जेवायला थांबल्यानंतरही त्यांना असं जाणवायला की इतकं मला जेवण पाहिजे. हॉटेल रस्त्यात होतं, हॉटेलमध्ये ते जेवले. जेवल्यानंतर समोरचा व्यक्ती म्हणत होता की सर, तुम्हाला इतक्या दिवसाचा उपवास झालाय असं तुम्ही सांगता आहे, तुम्हाला एवढं जेवण जाणार नाही. आपल्याला बघतो आपण, एक दिवसाचा उपवास झाला तर आपल्याला दुसऱ्या दिवशी फारसं भूक लागत नाही, जेवण जात नाही. आणि त्यांना प्रचंड भूक लागली आहे असं सांगून त्यांनी पूर्ण जेवण केलं. पूर्ण जेवण त्यांनी अगदी व्यवस्थित केलं. आणि त्यांना जाणवलं की हा, आपल्याला एवढ्या ऊर्जा ग्रहण करून, एवढी सगळी शक्ती आल्यानंतर, एवढी सगळी पॉवर आल्यानंतर देखील आपण हे सगळं पचवू शकतोय, आपल्याला एवढं जाते आहे. हा त्यांना रेकीमध्ये आलेला दुसरा अनुभव होता. तिसरा अनुभव त्यांनी असा घेतला की त्या हॉटेल मालकाची मुलीचा दात दुखत होता. आणि हॉटेल मालकाची परमिशन घेऊन त्यांनी काय केलं, त्या दातावरती हात ठेवला. आणि त्या मुलीचा तिथे जो पेन होता तो थांबलेला होता. म्हणजेच त्यांना हे कळालं, कन्फर्म झालं की माझ्या हातात काहीतरी प्रवाह प्रवाहित होतो, काहीतरी ऊर्जांचा प्रवाह आहे, काहीतरी गोष्टी माझ्या हातात आहे ज्या मी इतरांसाठी वापरू शकतो. असं केल्यानंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर ह्या ऊर्जांनी त्यांचे प्रत्येक गोष्ट त्यांनी आत्मसात केली. प्रत्येक लेवलला, कायिक, मानसिक, आपण आध्यात्मिक म्हणू शकतो किंवा आर्थिक म्हणू शकतो, त्यांनी काय केली, उन्नती केली. आणि ते नंतर ते गुरुकडे गेले. गुरुला सांगितलं त्यांनी, गुरुची सेवा केली. त्या झेन मुनीकडे गेले. झेन मुनी सोबत वास्तव्य केलं. ते आजारी झाले होते, त्यांना त्या आजारपणापासून बरं केलं. गुरूंची सेवा केली. आणि त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की जपान मधल्या गरीब वस्तीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या ऊर्जांना पोचवायचं आहे, जेणेकरून आपण जपानमध्ये काय करू शकतो, आमूलाग्र बदल करू शकतो, लोकांचं दुःख नाहीसं करायचं त्यांनी ठरवलं. हा करता करता ते त्या जपानमधल्या त्या वस्तीमध्ये राहायला गेले. वस्तीमध्ये राहून त्यांनी काय केलं, छोटीशी, जसं आपलं कॅम्प असतो ना हॉस्पिटलमध्ये, काही कधीतरी ब्लड डोनेशनचा कॅम्प लागतो किंवा कशाचा तरी कॅम्प लागतात, डॉक्टर कॅम्प लावतात, डोळ्यांच्या तपासणीचा आपण कॅम्प बघतो, त्याच पद्धतीने त्यांनी काय केलं, त्या गरीब वस्तीमध्ये 7 वर्ष वास्तव्य केलं. 7 वर्ष त्यांनी तिथे एक छोटस क्लिनिक सारखं त्यांनी चालू केलं. आणि त्या ऊर्जांना ते काय करत होते, तिथे जे जे लोक राहत होते त्यांना त्या ऊर्जा देत होते, त्यांचं हिलिंग करत होते. हे 7 वर्ष त्यांचं चालू होतं. 7 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण ह्या गोष्टी काय करतो आहे, यांना फ्री देतो आहे. या गोष्टी फ्री देऊन यांना काय चढतो आहे, आळस चढत आहे. आणि 7 वर्षानंतर असं जाणवायला लागलं की जे लोक ही वस्ती सोडून गेले होते, चांगले श्रीमंत, म्हणजे काम, त्यांची आर्थिक उन्नती झाली होती, सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात सुरळीत चालल्या होत्या, पण पुन्हा ते रेकी घ्यायला येत होते. पुन्हा पुन्हा त्यांना असं जाणवते, काय झालं, वस्तीमध्ये राहायला आले, पुन्हा जे पहिल्यांदा ट्रीट केलेले काही पेशंट होते ते परत परत रेकी घ्यायला येत होते. म्हणून त्यांनी काय केलं, त्या लोकांना सांगितलं की तुम्ही काहीतरी सुरुवात करा, तुम्ही काहीतरी कष्ट करा, आणि त्या कष्टातला मिळालेला मोबदला मला
तुम्ही काहीतरी वाटेत द्या. म्हणून रेकीमध्ये मग त्यांना लक्षात आलं, त्यांना ती आतमध्ये संकेत मिळाले, त्यांना काहीतरी इंट्युशन्स आले असं म्हणता येईल, की रेकीमध्ये त्यांना त्या इंट्युशन मध्ये कळालं की या लोकांना बरं करायला तुला कोणी सांगितलं होतं का? त्या ईश्वरांनी तुला काही आदेश दिले होते का? त्या ब्रह्मांडाने तुला काही सूचना दिल्या असत्या का? डॉक्टर मिकाऊ सोळना उत्तर मिळालं की नाही. मग या लोकांना बरं केलं तर तू त्याबद्दल काही मोबदला घेतला होता का? डॉक्टर मिकाऊसूंना परत उत्तर मिळालं नाही. म्हणून रेकी वापरताना दोन नियम खूप महत्वाचे आहे. पहिला नियम असा की तुम्ही रेकी वापरताना समोरच्याला विचारल्याशिवाय रेकी द्यायची नाही किंवा घ्यायची नाही. आणि दुसरा नियम असा आहे, जर तुम्ही रेकी घेत असाल तर किंवा काही तुम्ही कुणाकडनंही घ्या किंवा देतही असाल, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय, एनर्जी एक्सचेंज ही मस्ट आहे. तुम्ही कुठल्याही स्वरूपात छोटीशी अमाऊंट एक एनर्जी एक्सचेंज इथे सांगितली गेलेली आहे. कळत आहे? तुम्ही इव्हन दो देणार असाल तरी एनर्जी एक्सचेंज घ्या, तुम्ही घेणार असाल तरी छोटी अमाऊंट एनर्जी एक्सचेंज ही द्यायची आहे. कळत आहे? म्हणून रेकीचा वापर करताना दोन नियम प्रत्येकाने लक्षात ठेवा. कोणी मागितल्याशिवाय तुम्हाला रेकी द्यायची नाही. आणि दुसरी गोष्ट, एनर्जी एक्सचेंज ही मस्ट आहे. कुठलाही व्यक्तीला तुम्ही एनर्जी देत असाल तर तिथे एनर्जी एक्सचेंज मस्त आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न येईल की आई बाबांना किंवा घरातल्या व्यक्तीला जे माझे ब्लड रिलेशन आहे त्यांना जर मी रेकी दिली तर काय करू? मग मी त्यांना जर मला रेकी द्यायची आहे तर मला काय करावं लागेल? इमर्जन्सीमुळे जेव्हा आपण आपली फॅमिली आहे आणि ब्लड रिलेशन आहे त्यांच्या आपण कर्मबंधनात अडकलेलो असतो, म्हणून आपण एका फॅमिलीमध्ये येतो. ज्या लोकांचं मागच्या जन्मातलं काहीतरी राहिलेलं असतं देवाणघेवाण, ते काय राहतात, ब्लड रिलेशन मध्ये जोडल्या जातात. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं, इमर्जन्सीमध्ये रेकी देताना तुम्ही तुमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला रेकी देऊ शकता. पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर तुम्ही आई वडिलांना रेकी देत असाल किंवा आई वडील किंवा तुमच्या कुठल्या वडीलधाऱ्यांना, तुमच्या सासू सासऱ्यांना रेकी देत असाल तर तुम्हाला काय करायचंय, त्यांच्याकडून ब्लेसिंग घ्यायचे आहे. तुम्हाला त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचे आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला मी रेकी देऊ शकलो, ज्या पद्धतीने तुम्हाला मी हिलिंग केली, त्याच पद्धतीने या ऊर्जांचा वापर इतरांच्या कल्याणासाठी तुमच्या मार्फत होऊ देत. काय म्हणायचं आहे? आशीर्वाद काय द्यायचा आहे? आई वडिलांकडून काय आशीर्वाद घ्यायचा आहे प्रत्येकाला, की ज्या पद्धतीने मी या ऊर्जांचा वापर तुमच्यासाठी केला किंवा ज्या पद्धतीने आपण आई वडिलांना बरं केलं, त्याच पद्धतीने अधिकाधिक लोकांना माझ्या मार्फत हिलिंग होऊ देत, त्यांचं दुःख नाहीसं होऊ देत. कळालं? इथे कळतंय का की आपण जेव्हा आई वडिलांकडून, सासू सासऱ्यांकडनं, आपल्या वडीलधारांकडनं रेकी देतो आहे त्यांना, त्यांना काय मागायचे? आशीर्वाद मागायचे, त्यांच्याकडनं ब्लेसिंग घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण आपल्या मुलांना रेकी देतो आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जर आपली मुलं जॉब करत असतील तर तुम्ही छोटीशी एनर्जी एक्सचेंज त्यांच्याकडनं घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक जण मोबाईल वापरतो, प्रत्येकाला मोबाईलचं रिचार्ज करावं लागतं. तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही आपल्या मुलांना सांगू शकता की तू आज माझं मोबाईलचं रिचार्ज करून दे. किंवा तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही छोटे छोटे त्यांना काय करू शकता, काम सांगू शकता की मला एक ग्लास पाणी आणून दे, एवढं माझं काम कर, कपड्यांच्या घड्या करून ठेव, जे तुमच्या रिलेटेड काम असेल. कळतंय? जे काम तुम्हाला करायचंय ते तुमच्या रिलेटेड काम असेल ते तुम्ही मुलांना सांगू शकता. आता इथपर्यंत तुम्हाला कळालं का रेकीचं? की रेकीचा वापर करताना कोणत्या तत्व तर आपल्याला सांगितले की फॉलो काय करायचं, दिवसभरातली तुमची दिनचर्या कशा प्रकारे असते, कशा प्रकारे तुम्हाला वागायचं, हे झाले तुमचे तत्व. मग नियम काय आहे? ते दोन नियम तुम्हाला सांगितले. आणि वापर करताना आपल्याला एनर्जी एक्सचेंज खूप महत्वाचं आहे. एनर्जी एक्सचेंज आपण कशा पद्धतीने, कोणाच्या मार्फत कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. जर तुमची मुलं जॉब करत असतील तर तुम्ही एक छोटी अमाऊंट तिथे मुलांकडून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, जाणवत असेल की वडीलधाऱ्यांकडनं तुम्ही रेकी देता आहे, त्यांना कधी कधी आपल्याला मदतीची गरज आहे, तर त्यांना काय म्हणायचं, तुम्ही मला आशीर्वाद द्या. इथपर्यंत कळालं का? इथे कोणाला डाऊट आहे? रेकीचे नियम कळाले?
सॉरी सॉरी टू डिस्टर्ब मॅम. मी हा. ऍक्च्युली जॉईन झाले. मला एकच विचारायचं होतं की ह्याचा रेंज काय, क्रायटेरिया कुठपासून कुठपर्यंत आपण रेकी लोकांना देऊ शकतो हा किंवा म्हणजे वय म्हणता येईल तुम्ही. नाही. सिच्युएशन्स सिच्युएशन्स. सिच्युएशन अगदी कॅन्सरच्या पेशंट पर्यंत तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. ओके, दॅट मीन्स फिजिकल पेन्सशी रिलेटेड. फिजिकल, मेंटल, इमोशनल, फायनान्शियल, कुठल्या स्पिरिच्युअल कुठल्याही लेवलला तुम्ही रेकीचा वापर करू शकता. ओके. आणि जर छोटी मुलं, आता आपण सपोज म्हटलं, पण आता छोट्या मुलांना तर त्याचा सिरियसनेस कळत नाही, नाही का? हा. अ, मग आपली जी नियम आहे की त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे की बाबा, हा. मग अशा वेळेस आपण मुलांना कसं हे करणार? हा जर तुमचे स्वतःचे मुलं आहे तर हम्म. तुम्ही रेकी देऊ शकता, कारण तुम्ही आई म्हणून तिथे कर्तव्यात बनल्या. ओके. ठीक आहे. तुमचे हजबंड आहेत किंवा त्यांना रेकी देत आहे तर तेव्हा तुम्ही वाईफ म्हणून कर्तव्यात त्यांच्या अडकले, कर्मात अडकले. बर. बरोबर. बर. म्हणून आपण एका फॅमिलीमध्ये आलो. आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, बहीण भावांना रेकी देत असाल तर तिथेही आपण कर्मबंधनात अडकलेलो असतो. बर. इमर्जन्सीमध्ये आपण हिलिंग करू शकतो. पण हम्म. जेव्हा हिलिंग केली आहे तेव्हा छोटस एनर्जी एक्सचेंज मस्त आहे. बर. ठीक आहे. आणि तुम्ही वयाच्या कुठल्याही वया म्हणजे अगदी बाळापासून, जन्मलेल्या बाळापासून हम्म. अगदी वयोवृद्धांपर्यंत रेकी देऊ शकता, म्हणजे घेऊ शकता, कोणीही रेकी घेऊ शकतं. हम्म. फक्त रेकीचं अट्युनमेंट घेण्यासाठी आपल्याला 11 वर्ष पूर्ण पाहिजे. रेकीचं जे अट्युनमेंट आहे, दीक्षा आहे, हम्म. ते तुम्हाला घेण्यासाठी साधारणतः आपल्याला टीनेजर किंवा आपण असं म्हणता येईल की जेव्हा आपल्याला बघा गुरुकडे पाठवल्या जायचं, बर. 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गुरु कुलात जायची आज्ञा असायची. हम्म. तेच वय कशासाठी सांगितलेलं आहे, तेच वय रेकीसाठी सांगितलेलं आहे. की साधारणतः तुम्ही कोवळ्या वयात आपण त्यांचे हा. रेकीमध्ये अट्युनमेंट मध्ये आपण चक्र ओपन करत असतो. काय करत असतो? काही प्रमाणात आपले चक्र आपल्याला शिकायचे. आपल्याला परवाच्या सेशनमध्ये आपल्याला चक्र शिकायला मिळतील. तर काही प्रमाणात आपण तिथे काय करत असतो, प्रत्येक जण चक्र ओपन केल्या जातात. म्हणून लहान मुलांची चक्र काय असतात, कोवळ्या स्वरूपात असतात. म्हणून त्यांचे इतक्या इझिली आपल्याला चक्र ओपन करता येत नाही आणि करायचे पण नसतात. येस. हम्म. येस. कळत आहे. आता रेकीला बंधन कशाचं ना, रेकीला नॉनव्हेजचं बंधन नाही, रेकीला आंघोळीचं बंधन नाही, रेकीला कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही. कधीही केव्हाही कुठेही तुम्ही गरजेनुसार रेकीचा वापर करू शकता. कळत आहे. हम्म. मॅम, आज मी तुमचा तो 21 दिवसाच्या साधनेचा तो रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिला. पण येस. त्यामध्ये जे चक्र वगैरेचा जो उल्लेख केला होता, तर ते मला काही अजून आपल्या क्लासमध्ये अजून झालेलं नाही. झाले नाहीत. येस. त्यामुळे मला ते खूपच अवघड वाटत होतं ते ऐकताना, की अरे बापरे, हे आपल्याला जमेल की नाही. खूप सोपं आहे. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून हो, सांगते. हा. सांगत पण होता की हे सुरुवातीला वाटतं, पण मग नंतर जशी प्रॅक्टिस होते, तर आता क्रॉस फिंगर्स की मी हो. आहे. तुम्ही एकदम शांततेने रिलॅक्स मूड मध्ये आपल्याला शिकायचं आहे. बरोबर. टेन्शन घ्यायचं नाही आहे शिकताना. प्रत्येक चक्र व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगेल. जागा आणि खायचं प्यायचं काय असतं आपल्या चक्र बॅलन्सिंग साठी, आपल्या हम्म. शरीरात चक्र किती आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. आपण बर. एक स्टेप बाय स्टेप. म्हणून माहितीये का, एका दिवसात रेकी ही बऱ्याच ठिकाणी शिकवल्या जाते. आणि बर. बऱ्याच ठिकाणी असं 3 तासाचं 4 तासाचं सेशन होतं. त्यात तुम्हाला अट्युनमेंट दिलं जातं. पण त्या डिटेलमध्ये कळत नाही. बरोबर. म्हणून थोडा वेळ आपल्याला द्यावाच लागतो. 8 ते 10 तासाचं सेशन कमीत कमी तुम्हाला रेकीच्या याच्यामध्ये तेवढी आपल्याला वेळ लागतो. आपल्याला काहीच माहिती नसल्यामुळे थोडाफार ते वेळ ते समजून घेताना आपला जातो. पण तुम्ही टेन्शन कोणीच घेऊ नका, सगळं मी समजून सांगणार आहे. ओके. येस. इथे तुम्हाला कळालं का की इथे प्रश्न आहेत कोणाचे? हा परमा मॅडम, तुम्हाला अटुनमेंट घ्यायचं आहे. ओके. तुम्ही मला मेसेज करा. आपण परवा गुरुवारी पण गुरुवारी ज्यांना जर इच्छा असेल तर राहिलेलं अट्युनमेंट आपण गुरुवारी सेशन मध्ये करूया, कारण उद्या आणि परवा अट्युनमेंट मास्टर लेवलचे, सेकंड लेवलचे ऑलरेडी बुक आहे. चालेल. येस. इथपर्यंत कळालं.
पहिल्या लेवलचं अट्युनमेंट हे आपण स्वतःसाठी स्वतःच्या टच थेरपीने, म्हणजे पहिल्या लेवलचं ज्यांनी ज्यांनी अट्युनमेंट घेतलं हे लोक टच थेरपीने आपल्याला काय करायचं आहे, आपण त्यांना 21 दिवसाची साधना झाल्यानंतर आपण इतरांची हिलिंग करायला तयार होत असतो. पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर आपली ऊर्जा 10% वाढते. म्हणजे तुम्ही जेव्हा इतरांना हील कराल तेव्हा तुमची ऊर्जा किती आहे, 10%. म्हणून तुम्हाला साधना तिथे कंटिन्यू करावी लागते. दुसऱ्या लेवलमध्ये आपली ऊर्जा 40% वाढते, कारण तिथे आपल्याला काही सिम्बॉल्स दिलेले जातात. आणि तिसऱ्या लेवलला आपली 100% ऊर्जा वाढते. तिथे आपल्याला मास्टर आणि सिम्बॉल म्हणजे डायक्यूम्यू हा खूप मोठा पॉवरफुल सिम्बॉल तुम्हाला अट्यून केला जातो, तुम्हाला शिकवला जातो. तो कसा वापरायचा त्याच्याबद्दल डिटेल सांगितलं जाते. आणि त्यानंतर क्रिस्टल थेरपी तुम्हाला थर्ड लेवलला आहे. क्रिस्टलचा वापर करून आपली एनर्जी 100% होते. आणि क्रिस्टल आणि रेकीचा हा मास्टर सिम्बॉल अशी आपण 200% म्हणजे खूप जास्त ऊर्जेनी समोरच्याची हिलिंग करू शकत असतो. स्वतःची हिलिंग पण आपल्याला तिथे करायची आहे. पहिल्या लेवलची साधना 21 दिवसांची आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलची साधना ही 90 दिवसांची आहे. कळतं आहे? 90 दिवसांची साधना करून आपण इतरांची हिलिंग करू शकतो. कठीण वाटतंय थोडस साधनेला? काही नाही, साधना खूप सोपी असते. दिवसभरातून आपल्या स्वतःच्या साठी आपल्याला 45 मिनिटं काढायचे आहेत आणि मिळतात. आपण ठरवलं तर डिवाइड करून सकाळी एक 15-20 मिनिटं, दुपारी किंवा संध्याकाळी 15 मिनिटं आणि रात्री झोपताना 15 मिनिटं प्रत्येकाला मिळतात. आपण तेवढा वेळ स्वतःच्या हिलिंगसाठी देऊ शकतो. येस. मॅम किती? एक विचार हा मॅम एक बोला. विचारायचं बोला. होतं. माझी फर्स्ट आणि सेकंड लेवल कम्प्लीट झाले. ओके. अच्छा. पण माझी तिसरी लेवल मला पूर्ण करायची आहे. मग मी तुम्हाला कसं फॉलो करू मॅम? हा, तिसऱ्या लेवलचं तुम्ही घेऊ शकता ना. तिसऱ्या लेवल तुमचं नाव काय आहे? श्रद्धेश सांगलीतून. सांगलीतून आहे, बरं. तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या लेवलचं अटेन्मेंट घेऊ शकता सर माझ्याकडे. मग मग फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल जॉईन करायची गरज नाही मला? तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला कुठेतरी मिस झालेला आहे काहीतरी, तर तुम्ही रेकॉर्डिंग फर्स्ट लेवलची तर रेकॉर्डिंग आहेच ऑलरेडी. पाहिलं मी सेकंड ते. लेवल हा आहेच, तुम्ही बघितली असावी. तुम्ही थर्ड लेवलला डायरेक्ट पण तुम्ही जेव्हा आता आजपासून पण सेकंड लेवल सुरू होते, ठीक आहे, अच्छा. तर तुम्ही ती जॉईन करू शकतात. तिथे म्हणजे एकदम डिफरंट म्हणजे सिलेबस, काही सिम्बॉल्स वगैरे रिव्हिजन होईल आणि डायरेक्ट तुम्ही थर्ड लेवलची अटेन्मेंट घेऊन घ्या. म्हणजे तुमची प्रॅक्टिस लवकर सुरू होईल. राईट. हा. पण मग आणखी मॅम गोष्ट क्लिअर करेन मी. जिथे मी फर्स्ट आणि सेकंड लेवल पूर्ण केले ना, त्या मॅमने मला कसं शिकवलं माहितीये का, की फर्स्ट लेवलला त्यांनी 10 दिवस घेतले आणि सेकंड लेवल 10 दिवस घेतले, एवढंच. म्हणजे 20 दिवसात त्यांनी माझे 2 लेवल कम्प्लीट केल्या. आणि तिसऱ्या लेवलला थोडेसे माझे बिझी शेड्यूल मध्ये जमलं नाही मला ते. अच्छा. तर शक्तिपाठ पण घेतलाय मी, शक्तिपाठ पण घेतलाय. शक्तिपात कशाचा घेतलाय? तिसऱ्या लेवलचा? नाही नाही, फर्स्ट आणि सेकंड. हा ठीक आहे ना. सेकंड लेवलचा झालाय ना तुमचा शक्तिपात, मग डायरेक्ट थर्ड लेवलचा घेतला तरी चालतो. चालेल, ठीक आहे. हा. मग तुमच्याकडे मी डायरेक्ट थर्ड लेवल साठी येऊ मग? थर्ड लेवलसाठी आले तरी चालतं डायरेक्ट, काहीच हरकत नाही. किंवा तुम्ही सेकंड लेवलही जॉईन केली, फक्त अट्युनमेंट तुम्हाला डायरेक्ट थर्ड लेवलचं दिल्या जाईल. चालेल. हा. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आहात का? आहे मॅम, आहे. येस. ओके, चालेल. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आज मी सगळा सिलेबस टाकते, तुम्ही ओके. बघा, गो थ्रू करा प्रत्येक गोष्टीमधनं. आणि त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. आज तुम्हाला सुरेखा मॅडमला करायचं होतं बहुतेक, डायरेक्ट सेकंड लेवल तुम्हाला करायचं होतं ना. आज तुम्हाला आजपासून सुरू होत आहे सेकंड लेवल, ज्यांचं अट्युनमेंट झालेलं आहे आणि हो. ज्यांना माझ्यासोबत कंटिन्यू करायचं असेल तर हो. साधारणतः 8:30ची बॅच आहे. 8:30 ते 9:30, कधी कधी 10 होतात. तुम्ही म्हणजे मी पहिलेच सांगते आहे की एखादा दीड तास तरी कधी कधी वाढतो. शिकवता शिकवता त्या सगळ्या डिस्कशन मध्ये 10 होतात. 8:30 ते 10ची आपली बॅच होईल. ती दररोज असते, संडेला सुट्टी असते. आणि त्यामध्ये आपल्याला आजपासून सेकंड लेवलची बॅच सुरू होते. तर तुम्हाला ज्यांना कोणाला जॉईन करायचे असेल डायरेक्ट सेकंड लेवल, ते लोक जॉईन करू शकता. ठीक आहे. मॅडम, हा बोला. रेकॉर्डिंग याच व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. यस, याच व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकते. कोण जो ग्रुपमध्ये नाही त्यांनी मला पर्सनली मेसेज करा, मी त्यांना पर्सनली हे करेल.
ऍड करेल मी. येस. अजून कोणाचे आहे? अजून कोणाचे प्रश्न आहे काही? करा अजून वरती थोडं. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? हा. ज्यांचं अट्युनमेंट राहिलेलं आहे फर्स्ट लेवलचं, त्यांचं अट्युनमेंट गुरुवारी केला जाणार आहे. तुम्ही मला पर्सनल मध्ये मेसेज करा. ओके. आणि ज्यांना डायरेक्ट ऍडमिशन घ्यायची असेल, आजपासून आपल्याला डायरेक्ट सेकंड लेवलची, ज्यांना म्हणजे फर्स्ट लेवल झाली असेल त्यांनीच पुढे जायचंय. ठीक आहे. फर्स्ट लेवल झाली आहे आणि त्या फर्स्ट लेवलचं अट्युनमेंट तुम्ही दुसरीकडनं कुठून घेतलं असेल, त्यांना जर असं वाटत असेल की त्यांनी सेकंड आणि थर्ड लेवल माझ्यासोबत कंटिन्यू करावी, त्यांनी आज 8:30चं सेशन जॉईन करायची मला हे पाठवा. मी त्यांना 8:30च्या सेशनची लिंक शेअर करणार. ओके. चार्जेस तुम्हाला मी आता सेशन झाल्यानंतर ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करते. त्यामध्ये तुम्हाला पेंडुलम डाउजिंग आणि बेसिक न्यूमरोलॉजी ही शिकवल्या जाणार आहे. नंबर्सच्या रिलेटेड, नंबर्सचं सायन्स कसं आहे, आपले डेट ऑफ बर्थ नुसार आपण आपल्या नंबर्सला कशा पद्धतीने वापरायला पाहिजे, कोणते नंबर्स आपल्याला त्रासदायक आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे शिकवल्या जाते. नंतर क्रिस्टल हिलिंग, क्रिस्टलच्या साह्याने आपण आपल्या ऊर्जा कशा वाढवायच्या, रिलेशनशिपसाठी कोणते क्रिस्टल वापरायचे, हेल्थसाठी कोणते क्रिस्टल वापरायचे, पैशांसाठी म्हणजे वेल्थ रिलेटेड, प्रॉस्पेरिटी रिलेटेड कुठले क्रिस्टल आपल्याला वापरायचे आहे, हे सगळ्या गोष्टी सेकंड आणि थर्ड लेवलला तुम्हाला शिकायला मिळतात. ठीक आहे. पुढे जाऊया आता. येस. इथपर्यंत कळालं आहे? इथे कोणाचे प्रश्न आहेत का काही? येस. पुढचा आपला टॉपिक आहे बेनिफिट्स ऑफ रेकी. जे रेकीचे काय काय फायदे आहेत, रेकीचं मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणी कोणी केलं, मेजर कॉन्ट्रीब्युशन रेकीच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर मिकाउसूंनी या ऊर्जा कोणामध्ये म्हणजे कोणाकोणाला ग्रँडमास्टर केलं, त्यानंतर त्याचा वापर कोणी केला ते आपण जाणून घेऊ. हे डॉक्टर मिकाउसुई आहे. त्यांनी आपल्या ऊर्जा पहिल्यांदा दिल्या असतील तो चिरोजी हयाशीला, चिजुरो हयाशी, सॉरी, चिजुरो हयाशी हे प्रोफेसर होते. त्यांनी नंतर रेकीचं क्लिनिक सुरू केलं आणि बरेच वर्ष रेकीची साधना केली. हे चिजुरो हयाशी हे यांनी बऱ्याच पद्धतीने रेकीचा प्रचार करायला सुरुवात केली. त्यांनी डॉक्टर मिकाउसुईला जॉईन झाले. डॉक्टर मिकाउसुईंच्या आणि या दोघांच्या साधनेनी म्हणा किंवा या दोघांनी एकमेकांच्या मदतीने रेकीमध्ये बऱ्याच पद्धतीने काम केलेलं आहे. त्यानंतर आल्या हवाई टकाटा. हवाई टकाटाला पहिल्याच वयाच्या 30व्या वर्षी हवाई टकाटांनी काय केलं होतं, वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. काय झालेला होता? कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यांनी रेकीचा कुठेतरी उल्लेख आढळला. त्यांनी रेकीबद्दल ऐकले. रेकीचं ऐकलं असताना त्यांचे सगळे प्रोसिजर चालू होती, सगळी ट्रीटमेंट सुरू असताना बेडवरनं त्या उठल्या. ऑपरेशनच्या वेळेस त्यांना काय जाणवलं, या ऊर्जा मला शिकायच्या आहे, या ऊर्जांच्या माध्यमातून मला माझी हिलिंग करायची आहे, मला काहीतरी मला वेगळं मिळवायचं आहे, मला या ट्रीटमेंट तर चालूच ठेवायची, पण मला ऑपरेशन करायचं नाही, मला सर्जरी करायची नाही, असा त्यांनी तो दृष्टिकोन ठेवला आणि ते त्या हवाई टकाटा चिजुरो हयाशीकडे शिकायला गेल्या. रेकीन त्यांनी काय केलं, रेकीचं ग्रँडमास्टर त्या झाल्या. रेकीचं ग्रँडमास्टर होऊन त्यांनी आपल्या पूर्ण याच्यामध्ये, जपानमध्ये म्हणता येईल किंवा पूर्ण याच्यामध्ये 22 ग्रँडमास्टर तयार केले. किती केल्या? 22 ग्रँडमास्टर त्यांनी तयार केले. आणि त्यांच्याच याच्यातल्या कुठेतरी त्यांनी जे तयार केलं त्यामुळे रेकीचा हा जो काही रेकीचा प्रवाह म्हणता येईल किंवा रेकी प्रत्येकापर्यंत पोहोचली, हे काम मेजर कॉन्ट्रीब्युशन होतं ते म्हणजे हवाई टकाटा यांचं. त्यानंतर हवाई टकाटांनी काय केलं होतं, त्यांच्या नातीला देखील ग्रँडमास्टर केलं होतं. त्यांची नात, त्यांच्या नातीनी देखील त्या नातीनी पण ग्रँडमास्टर केलं होतं. त्यांच्यासोबत अजून एक ग्रँडमास्टर होते. या सगळ्या ग्रँडमास्टरच्या थ्रू वेगवेगळे ग्रँडमास्टर तिथे निर्माण होत गेले आणि रेकीचा प्रचार होत गेला.
वयाच्या 80 वर्षापर्यंत डॉक्टर हवाई टकाटा जिवंत होत्या. ज्यांना 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झालेला होता त्यांनी रेकीचा वापर करून बऱ्याचशा हेल्थ रिलेटेड इश्यू होते त्यांना ते सॉल्व्ह करून 22 ग्रँड मास्टर केले, मास्टर तयार केले. आणि ते मास्टर कुठेतरी माझ्याही गुरूंचे मास्टर कुठून तिथून एक माझेच गुरु कुठून तरी 10व्या-12व्या नंबरवरती येतात. त्या सिरीज मध्ये अशा नंबर आपला लागत असतो. कुठेतरी या पद्धतीने मी 12व्या-13व्या नंबरवरती आहे. इतका त्यांनी रेकीचा प्रचार, डॉक्टर हवाई टकाटांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन होतं. हे त्यांचं स्वतःचं कॅन्सर त्यांनी ट्रीट केलेला आहे. हा तुम्हाला रेकीचा जेव्हा तुम्ही गुगलवर वाचाल किंवा तुम्ही जेव्हा रेकीबद्दल ऐकाल, माहिती मिळवाल, तुम्हाला तिथे हवाई टकाटांचं केलेलं कार्य, त्यांचं 100 पेजेसचं बुक देखील आहे, अवेलेबल आहे. रेकीवरचं बुक आहे त्यांचं. त्यांनी स्वतः काही रेकीबद्दल लिहिलेलं आहे, त्यांची स्वतःचा लाईफ एक्सपिरियन्स त्यांनी त्यात शेअर केलेला आहे. हे मेजर कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर हवाई टकाटांनी केलेलं आहे. इथपर्यंत कळालं. मग रेकीमध्ये आता अट्युनमेंटचं तुम्हाला मी महत्व सांगितलंय की अट्युनमेंट का घेतली जाते, कारण हे गुरु शिष्य परंपरेनुसार रेकी शिकवल्या जाते आणि रेकी त्याच पद्धतीने पुढे कंटिन्यू केले जाते. रेकीची प्रार्थना मी सांगितली होती अट्युनमेंटच्या वेळेस, तुम्हाला सांगितली, आता परत सांगते. रेकीचा जेव्हा आपण वापर करतो आहे, रेकीची प्रार्थना कुठल्या पद्धतीने करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. जेंडरनुसार आपल्याला प्रार्थना करायची आहे. जेंडरनुसार म्हणजे आपण म्हणजे जेंट्स असतील तर जेंट्स नुसार, लेडीज असेल तर लेडीज नुसार. मी स्वतःचा आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. ठीक आहे. त्यानंतर मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. आपल्याला डॉक्टर मिकाऊ सुईंचे पण आभार मानायचे आहे. मी या दिव्य ब्रह्मांडाची आभारी आहे, संपूर्ण विश्वाची मी आभारी आहे. त्यानंतर आपल्याला ज्यांना रेकी देतो आहे त्यांचे पण आभार आपल्याला मानायचे आहेत. प्रार्थनेमध्ये जर तुम्ही रेकी स्वतःसाठी घेत असाल तर ठीक आहे, तुम्ही तुमचं नाव घेतलं सफिशियंट आहे. पण समजा तुम्ही रेकी इतरांना देत असाल तर त्या प्रार्थनेमध्ये आपल्याला काय करायचंय, ज्यांना रेकी देणार आहोत त्यांच्यासाठी आभार व्यक्त करायचे आहेत. ठीक आहे, कळतंय. मी स्वतःची आभारी. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या नाव घेते, फॉर एक्झाम्पल कोमल. आपण कोमल नावाच्या मुलीला जर मी रेकी देणार तर मी काय म्हणणार, मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडाची आभारी आहे, ईश्वरीय शक्तीची आभारी आहे आणि मी कोमलची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. या पद्धतीने तुम्ही तिथे प्रार्थना करायची आहे. शेवटी 3 वेळा आपल्याला काय म्हणायचं आहे, रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. कळालं. रेकी देताना कशी प्रार्थना करायची किंवा स्वतःसाठी जेव्हा तुम्ही रेकीचं आवाहन करता आहे तेव्हा कशा पद्धतीने रेकीची प्रेयर करायची आहे. त्यानंतर आपल्याला रेकीचे बेनिफिट जाणून घ्यायचे आहे. तर रेकी कुठल्या कुठल्या आयामावर काम करते मी पहिल्या दिवसापासून बोलते की रेकी प्रत्येक शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक प्रत्येक लेवलला आपल्याला मदत करत असते. आपल्याला स्वतःला एखादी मेंटल क्लॅरिटी नसते, बऱ्याच वेळा आपल्याला विचारांचा गोंधळ जाणवतो, अतिविचार करण्याची बऱ्याच लोकांना सवय असते, काही जणांमध्ये डिसिजन मेकिंग नसतं, कुठल्या मार्गावरती जायचं हे कळत नसतं, त्यामुळे देखील लोक गोंधळलेले असतात. त्यांना रेकी मदत करत असते. ज्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स नसतो, त्या कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी रेकी आपल्याला मदत करते. त्यानंतर काही लोकांना स्वतःबद्दल फार निगेटिव्ह बोलत असतात, माझ्यात हे नाहीये, मी हे नाही, माझ्याकडे नाही, तसं नाही, हे नाही, तसं नाही. खूप नाहीचा पाडा त्यांच्या आयुष्यात असतो. जे स्वतःवरती प्रेम करायला विसरलेले असतात त्यांना देखील रेकी काय करते, मदत करत असते. स्वतः आपल्याला प्रत्येकाला या दिवसभराच्या म्हणजे आपल्या जी दिनचर्या असते तिथे आपल्याला बरेच वेळा स्ट्रेस जाणवायला लागतो, खूप थकवा जाणायला लागतो, कुठेतरी कधी कधी भीती वाटायला लागते, कधी कधी दुःख वाटायला लागते. त्या सगळ्या दुःखातून आपल्याला रेकी काय करते, आपल्याला दुःख नाहीसे करतं, स्ट्रेस नाहीसा करते. जी भीती असते ती रेकीचा जेव्हा आपण साधना करतो, रेकीचा आपण डे टू डे लाईफ मध्ये आपण वापर करत असतो तेव्हा आपल्याला काय करते, ती दुःखापासून दूर नेत असते.
त्यानंतर आपल्याला इमोशनल, आपल्या ज्या भावना असते त्या नियंत्रित करणारा रेकी आपल्याला मदत करते. आपली इम्युनिटी सिस्टीम, प्रत्येकाची इम्युनिटी म्हणजे सिस्टीम जर चांगली असेल तर आपल्याला डिसीज होत नाही. त्यामुळे रेकी आपली इम्युनिटी सिस्टीम बिल्ड करायला देखील आपल्या प्रत्येकाला मदत करत असते. आपली जी काही आपल्याला दिवसेंदिवस कुठेतरी आपल्याला क्षमता कमी वाटते आहे, कुठेतरी आपली ताकद कमी पडते आहे, कुठेतरी आपण खूप थकलेलो आहे, कुठेतरी आपण प्रत्येकासोबत आपली लाईफ कम्पेअर करतो आहे, त्या प्रत्येक ठिकाणी रेकीचा आपण वापर करू शकतो आणि आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढवायला, स्वतःची एक नवीन ओळख करायला, स्वतःचं आरोग्य सुधारायला, स्वतःच्या बद्दलचं प्रेम आपल्याला व्यक्त करण्यासाठी रेकी आपल्याला मदत करत असते. इथपर्यंत हा सगळ्या गोष्टी, रेकीचा हा बेनिफिट, रेकीचे प्रिन्सिपल आणि रेकीची हिस्ट्री, रेकीचे काही तत्व, रेकीचे नियम आपण इथपर्यंत समजून घेतले. कळतं आहे प्रत्येकाला? नक्की पुढच्या टॉपिक वर जायचं. येस, पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे आपला औरा. औरा म्हणजेच काय? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ऊर्जांचं वलय. एक तर ते वलय पॉझिटिव्ह असतं, एक तर निगेटिव्ह असतं. प्रत्येकाला या ऊर्जांचं वलय अनुभवायला येतं. औरा म्हणजे जेव्हा देवी देवतांच्या पाठीमागे जे तेजो वलय असतं, आभामंडळ असतं, हे चित्रामध्ये प्रत्येकाला दिसत असेल की ह्या ऋषींच्या पाठीमागे काय आहे, ह्या एक कुठेतरी ऊर्जांचा आपल्याला स्रोत जाणवतो. देवी देवतांचे आपल्या घरात जे फोटो लावलेले आहेत त्यांच्याही आजूबाजूला, त्यांच्याही डोक्याच्या पाठीमागे काय असतं, एक काहीतरी तेजो वलय आपल्याला बघायला मिळत असतं. त्याला म्हणतात औरा. औरा असं म्हणतात, म्हणजे आभामंडळ किंवा एनर्जीचं फील्ड किंवा तेजो वलय. हा त्याच पद्धतीने आपल्याही आजूबाजूला एक एनर्जी नेहमीप्रमाणे असते. कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टीला, पॉझिटिव्ह नाही, कुठल्याही सजीव गोष्टीला, कुठल्याही निर्जीव गोष्टीला हे आभामंडळ असतं. हे औरा, प्रत्येक गोष्टीला औरा आहे. एक तर तो औरा पॉझिटिव्ह राहील, एक तर तो औरा निगेटिव्ह स्वरूपात आपल्याला बघायला मिळत असतो. मग हा औरा जाणून घेताना आपल्या आजूबाजूला रेनबोचे कलर प्रत्येकाला माहितीये, त्याच पद्धतीने रेनबोच्या कलर मध्ये आपला औरा आपल्याला बघायला मिळतो. हा माणूस उभा आहे, त्याच्यामधले ते चक्र दाखवलेले आहे आणि त्याच्या आजूबाजूला ज्या पद्धतीने रेनबोचे कलर्स आहेत त्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा औरा, तिथे प्रत्येकाचा औरा आजूबाजूला काय आहे, आपल्याला एनर्जीचं फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये रेनबोचे काही कलर्स आपल्याला तिथे बघायला मिळतात. कळतं आहे औरा काय आहे? आपल्या आजूबाजूला असणारं एनर्जीचं फील्ड. एक तर पॉझिटिव्ह असू शकतं, एक तर निगेटिव्ह असू शकतं. आपल्याला प्रत्येकाला देवाच्या फ्रेम्स असतात प्रत्येकाच्या घरी. कोणत्याही देवी देवतांच्या आपल्या श्रद्धेप्रमाणे, ईश्वर गुरूंच्या धर्माप्रमाणे फ्रेम्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवतं की त्यांच्या आजूबाजूला काय एक एनर्जीचं फील्ड आहे, काहीतरी आभामंडळ त्यांच्या डोक्याला असतं. येस, गौतम बुद्धांच्या पाठीमागे पण त्यांची जेव्हा आपण फील्ड बघतो आहे, स्वामींच्या पाठीमागे बघतो आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक एनर्जीचं फील्ड जाणवते. गणपतीच्या पाठीमागे पण एक आभामंडळ बघायला मिळत असतं. प्रत्येकाच्या याच्यामध्ये हा औरा आपल्याला बघायला मिळत असतो. मग हा औरा जाणून घेणं का महत्वाचं आहे? बरोबर, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे जाणून घ्यायचा की का आपल्याला औरा महत्वाचा आहे, का औरा? मला सांगा, प्रत्येकाला लग्नात गेल्यानंतर बऱ्याच जणांची तब्येत बिघडते, लग्नाहून आल्यानंतर बऱ्याच जणांची तब्येत बिघडते. असं कोणाला अनुभव आलाय का की लग्नात गेले आणि तिथे मी छान नटून थटून गेले होते आणि माझी तब्येत बिघडली? होते सुरेखा मॅडमला? ओके, हो, माझं होतं तसं. हा. आता मग तुम्ही नटून थटून जायचं नाही का? तुम्ही म्हणाल मॅडम नटून थटून नाही जायचं का, आम्ही तयारी करून जायचं नाही का? आपल्या आजूबाजूला म्हणायचे आपली आजी म्हणायची दृष्ट लागते. काय म्हणायची? दृष्ट लागते. बरोबर. मग मला हे जाणून घ्यायचं आहे की हा औरा मला काय काम करतो. मग मला जेव्हा मी इतरांच्या सानिध्यामध्ये जाते किंवा लग्न कार्याच आपण पकडू, लग्न कार्यामध्ये जाते आणि तेव्हा माझी तब्येत खराब होते. हे का होतं? कारण रिलेटिव्ह आपण बरेच लोकांना भेटत असतो, बऱ्याच लोकांमध्ये आपण बसलेलो असतो, एकमेकांच्या सोबत जेव्हा आपण राहतो तेव्हा प्रत्येकाच्या मनामधले भाव तुम्हाला माहिती असतात का?
तुम्ही आता घरातल्या ब्लड रिलेशन मध्येच देखील आपल्याला बघायला मिळतं इतकी कॉम्पिटिशन, जेलसी, नकारात्मकता आजूबाजूला आपल्या असते. आणि मग आपण इतरांमध्ये जेव्हा जातो आहे, लग्न कार्यात जातो आहे, तेव्हा जो व्यक्ती तुमच्याशी फार गोड बोलत असेल, फार प्रेमाने तुमची काळजी घेत असेल, कदाचित त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मक विचार असतील, निगेटिव्हिटी असेल, हे तुम्हाला जाणवतं का? नाही जाणवत. कधी कधी लक्षातही येतं, कधी कधी लक्षात येत नाही. म्हणजेच काय, त्यांची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये प्रवेश करते. जेव्हा ते लोक तुमच्याबद्दल बॅड इंटेन्शन ठेवतात पण तोंडावरती गोड बोलतात, अशा लोकांच्या सानिध्यात आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला निगेटिव्ह वाटतं आणि मग आपली तब्येत तिथे बिघडायला सुरू होते. ठीक आहे. एखाद्या मंदिरात गेलो आपण, तिथे आपल्याला काय जाणवतं? कुठल्याही देवाच्या ठिकाणी गेलो, कुठल्याही आपल्या याच्यात गेलं, तिथे आपल्याला काय शांती जाणवते, कुठेतरी आपल्याला प्रसन्नता जाणवायला लागते. बरोबर. काही लोक आपल्या घरी आले तर आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होत, खूप प्रसन्न. बापरे, कोणीतरी आज नवीन म्हणजे काहीतरी नवीन लोकांना भेटलो. काही लोक असे असतात की त्यांचा औरा खूप पॉझिटिव्ह असतो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याशी 2 मिनिटं बोलल्यानंतर आपल्याला फार रिलॅक्स वाटतं. किंवा ते आपल्या घरी येऊन गेले, काय वाटतं, अरे बापरे, ही व्यक्ती किती छान आहे, किती म्हणजे म्हणजे 5 मिनिटं आले बा आणि किती प्रसन्नता, किती आनंदाचं वातावरण आपल्या घरात निर्माण झालं. त्याच पद्धतीने व्हाईस वर्सा होतं, उलट होतं. कधी कधी काही लोक येऊन गेले आणि आपल्या घरात कटकटी होतात, आपल्या घरात वादविवाद होतात, आपल्या घरात नकारात्मकता फैलते. म्हणजेच काय, तो येणारा जो व्यक्ती आहे त्याच्या औरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचा औरा बिघडलेला आहे, किंवा त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता आहे, ती तुमच्यामध्ये मिक्स झालेली आहे. म्हणून आपण टाटा अंबानी बिर्ला नाही, आपण काय आहे, नॉर्मल व्यक्ती आहोत. आणि आपल्याला सगळ्या नॉर्मल व्यक्तीला आपल्याला काय करायचंय, मला माझं आयुष्य कसं पाहिजे, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या पंचसूत्री जीवनावरती आपल्याला काम करायचंय. मला माझं आयुष्य कसं पाहिजे, सुदृढ पाहिजे, हेल्दी पाहिजे, आरोग्यदायी पाहिजे, ऐश्वर्यवान मी पाहिजे. म्हणून मला औरा हा शिकायचा आहे. कळतंय? औरा का शिकायचा आहे? कारण आपण लोक नॉर्मल लोक आहोत, आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक नाहीत. पण जेव्हा आपण रेकीमध्ये येतो आणि रेकीची साधना करतो तेव्हा ती दिव्य रेकी शक्ती नक्कीच आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवते. काय करते, आपला औरा इतका स्ट्रॉंग करते की लोकांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवावा, लोकांना असं वाटतं की तुम्ही आजकाल येतच नाही, तुम्ही आलं की आम्हाला फार प्रसन्नता वाटते, तुमच्याशी बोलून फार बरं वाटतं. अशी केव्हा होते आपली, जेव्हा आपली साधना वाढते, जेव्हा आपण रेकीचा अधिकाधिक वापर करतो स्वतःच्या हितासाठी, स्वतःसोबत इतरांच्या हितासाठी देखील, तेव्हा आपला औरा काय होतो, स्ट्रॉंग व्हायला लागतो. मग हा औरा जेव्हा आपल्याला आजार होत असतात किंवा आपली तब्येत बिघडते, एखादा डिसीज होतो, तो का आत्ता झालेला असतो का, की 3rd स्टेजचा कॅन्सर झाला किंवा एखादी गाठ झाली शरीरामध्ये, एखादी काहीतरी झाली, ते काय अचानक होते का? एखादा कमाल झाला आणि अचानक तुमच्या सोबत काहीतरी घडलं आणि काहीतरी झालं आणि अचानक माझी तब्येत अचानक होत नसते. एखादा आजार तुमच्या औरामध्ये 6 महिन्यांपूर्वी प्रवेश केलेला असतो. कधी येतो? हा जो आजार आलेला आहे, हे जे ब्लॉकेजेस माझ्या आयुष्यामध्ये आले ते 6 महिन्यांपूर्वीपासून आलेले आहे. 6 महिन्यांपूर्वीपासून माझ्या लाईफमध्ये काहीतरी सुरू झालेलं आहे. काही लोकांमध्ये अशी मी भेटलेली आहे, बोललेली आहे, किंवा कुठेतरी मी अशा ठिकाणी गेली आहे जिथे माझा औरा डिस्टर्ब झाला, किंवा माझी लाईफस्टाईल मध्ये काही प्रॉब्लेम झाला, की मी स्वतःच्याच लाईफस्टाईल मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करून घेतलेत. हा औरा किंवा आजार जो होतो आहे तो माझ्या लाईफमध्ये 6 महिन्यांपूर्वी आलेला असतो. ब्लॉकेजेस जे येतात ते 6 महिन्यांपूर्वी माझ्या औराला काय करतात, डिस्टर्ब करतात, माझ्या औराला ब्लॉक करतात किंवा निगेटिव्ह करत असतात. आणि जेव्हा औरा डिस्टर्ब होतो, औरा जिथून ब्रेक होत असतो, तिथून आपल्याला असं जाणवतं त्या चक्रांना, आपल्याला जे जे चक्र आहे त्या चक्रांमध्ये आपल्याला ब्लॉकेजेस जाणवायला लागतात. त्या चक्रांशी रिलेटेड जे काही अवयव असतील तिथे आपल्याला काय जाणवतात, डिसीज झालेले जाणवतात, डिसऑर्डर होतात, ब्लॉकेजेस होतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आजार बघायला मिळतात. हे आपण शिकणारच आहोत पुढे. आज आपल्याला समजून घ्यायचं आहे औरा का महत्वाचा आहे.
मला आता सांगा, प्रत्येकाकडे नोटबुक आहे? येस. आणि पेन पण आहे प्रत्येकाकडे? येस. आपल्याला जे लोकांचा कॅमेरा ऑन आहे त्यांना सांगते मी, बाकीच्या लोकांची जबाबदारी स्वतःची आहे. ज्यांच्याकडे नोटबुक आहे आणि पेन आहे त्यांनी काय करायचं आहे, एक डार्क सर्कल ड्रॉ करायचा आहे. एक डार्क सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला एक एनर्जीचं फील्ड दिसतं आहे का, एक पांढऱ्या कलरचं ऊर्जा दिसतं आहे का, चेक करायचं आहे. पहिले तुम्ही बघा, मग मी दाखवते. नोटबुक वरती आपल्याला एक डार्क सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि त्या डार्क सर्कल, जशी आपली टिकली असते ना त्याच पद्धतीने एक मोठ्या टिकलीच्या साईजचा आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि कंटिन्यू त्याच्याकडे फोकस करून बघायचं आहे. त्याच्या आजूबाजूला आपल्याला एक पांढऱ्या कलरचं एनर्जीचं फील्ड जाणवतं का? ज्यांचं जाणवलं असेल त्यांनी यस टाका चॅटबॉक्स मध्ये. नाही, ज्यांना नाही जाणवलं त्यांनी फोकस करायचंय. येस, मीनाक्षी मॅडमला जाणवलंय. ओके, पुढे प्रत्येकाने फोकस करायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की नसेल जाणवत असेल तर इट्स ओके, पण फोकस करायचंय की याच्या जेव्हा आपण डार्क सर्कल किंवा आपण त्या टिकलीच्या सारखा एवढा सर्कल बनवत आहोत मोठा, त्या सर्कलच्या आजूबाजू असा डार्क कलरचा आपण जेव्हा सर्कल बनवत आहोत फिल केलेला, त्याच्यामध्ये आपल्याला काही एनर्जीचा आजूबाजूला एक पांढऱ्या कलरचा प्रकाश आपल्याला जाणवतो. येस, व्हेरी गुड. ठीक आहे, ज्यांना नाही दिसलं त्यांनी घाबरून जायचं नाही. पुढे मी तुम्हाला दाखवते आहे की कशा पद्धतीने औरा हा असतो. आता आपण पुढे बघूया. आता सर्कल दिसतंय, ब्लॅक कलरच्या सर्कलवर फोकस किंवा कुणी तुमच्या आवडत्या कलरच्या सर्कलवर फोकस करा आणि त्याच्यावरती तुम्हाला एनर्जीचं फील्ड जाणवतं का, चेक करा. कोणीही आपल्याला तिथे फोकस करायचं आहे आणि तिथे एनर्जीचं फील्ड जाणवतं का ब्लॅक कलरच्या सर्कलवर. चॅट बॉक्स मध्ये कोणीही सध्या मेसेज टाकू नका, फक्त आणि फक्त फोकस करा. एक 2 मिनिटं आपण ब्लॅक कलरच्या सर्कलवर किंवा रेड किंवा ग्रीन कलरच्या कुठल्याही आवडत्या कलरवरती आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला हे एनर्जीचं फील्ड दिसतं आहे का. ब्लॅक वर फोकस केलं तरीही चालेल. ब्लॅक वरती बघा की आपल्याला आजूबाजूला काही ऊर्जा जाणवत आहे का, एक पांढऱ्या कलरचं वलय तुम्हाला तिथे जाणवत आहे का. ठीक आहे, सांगतोय मी. त्याकडे ऐकू नको. हेच ना आपलं जीवनाला. हो मॅडम, जाणवतोय चालत ना. आता मला जाणवतोय मॅडम. सांगा. हो, येस, कोणाला जाणवत आहे? मला कोमल कासार. ओके, येस. अजून मयूर सरांना जाणवलं. ओके, व्हेरी गुड. मीनाक्षी मॅडमला जाणवलं. येस, बऱ्याच जणांना जाणवलेलं आहे. अपर्णा मॅडम, गुणवंत सर, येस, तेजू मॅडमला पण जाणवलेलं आहे. कळताय याला काय म्हणतात, औरा म्हणतात. कुठल्याही गोष्टीचा आपण काय केलं, निगेटिव्ह नाही, निर्जीव सर्कल ड्रॉ केला, त्याला काही अस्तित्व नाही, त्याच्यात प्राण ऊर्जा नाही, बरोबर. आपण एक छोटा सर्कल ड्रॉ करून त्याच्याही आजूबाजूला काय असतं, एक एनर्जीचं फील्ड आहे. त्याच पद्धतीने माणसांच्याही आजूबाजूला काय आहे, एनर्जीचं फील्ड हे असतं. कळतं, प्रत्येकाच्या आजूबाजूला आहे. मग मला हे जाणून घ्यायचं आहे की औरा बघताना हा मला घरामधल्या ज्या वस्तू, उद्याचा तुमचा टास्क काय राहणार आहे, पहिल्यांदा आता औरा प्रॅक्टिकल करायचा आहे.
त्यासाठी तुमच्यासोबत ज्यांच्या घरात एखादी व्यक्ती असेल, साधारणतः ज्याला व्यवस्थित बोलता येत आहे, म्हणजे 10 ते 11 वर्षाचा मुलगा तो सांगू शकतो की त्याला तो बोलू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. तर 10 ते 11 वर्षाच्या वरती तुम्हाला, वयाच्या वरती आपल्याला काय बघायचं, एखादी व्यक्ती तुमच्यासोबत ठेवायची आहे ज्यांना प्रॅक्टिकल करायचं आहे. काय करायचंय, 10 ते 11 वर्षाच्या वरच्या कुणी, मुलगा असू देत, मुलगी असू देत, लेडीज जेंट्स कोणीही असू देत, ते तुम्हाला प्रॅक्टिकल साठी सोबत ठेवायचे आहेत. कळालं? आणि उद्या तुमच्या घरी जर एखादी फ्रेम लागली असेल किंवा तुम्ही जो मोबाईल वापरत असाल, तर उद्या सकाळी तुम्हाला त्याचा औरा बघायचा आहे. त्याच्यावरती फोकस करून, किंवा एखादा तुम्ही जो पेन वापरता आहे, पुस्तक वापरता आहे, त्याच्या आजूबाजूला पण एखादं एनर्जीचं फील्ड, ज्या पद्धतीने आपण सर्कलचं एनर्जी बघितली, सर्कलच्या आजूबाजूला असणारी एनर्जी चेक केली, त्या पद्धतीने आपल्या घरात असलेली वस्तू किंवा पुस्तक असू द्या, किंवा घरात फ्रेम लावलेले असतात, मोबाईल असू द्या, त्याचा औरा चेक करतो, येतो का, हे आपल्याला बघायचं आहे. जमेल एवढं प्रत्येकाला होमवर्क कळालेला आहे की आजच्या सेशनचा होमवर्क काय आहे, घरामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टीचा औरा चेक करता येतो का. नोटबुक घ्या, पुस्तक घ्या, म्हणजे बुक घ्या, किंवा मोबाईल यूज करा, किंवा घरात लावलेल्या वेगवेगळ्या फ्रेम्स असतात, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला काही एनर्जीचं फील्ड जाणवतं का. एवढा तुमचा होमवर्क राहणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला एखादं प्रॅक्टिकल उद्या करायचं आहे. तुमच्या घरात कोणाच्याही असेल, कोणी असेल 11 वर्षाच्या वरती, साधारणतः त्याला व्यवस्थित आपल्या भावना व्यक्त करता येत असतील, त्याला त्याचा पेन किंवा त्याला जे वाटतं आहे त्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करता येत असतील, तशा वयाचं व्यक्ती आपल्याला सोबत ठेवायचं आहे. कळालं? प्रॅक्टिकल करण्यासाठी लहान मुलं आपल्याला ठेवायचे नाही, कारण त्यांना व्यवस्थित कम्युनिकेट करता येत नाही. ठीक आहे, ओके. पुढचा आपला टॉपिक आहे की औरा आपण बघितला, मग आपल्याला बघायचंय की झाडाला, पानाला कशा पद्धतीने हा औरा असतो. मी ते दाखवते तुम्हाला स्क्रीन. हा किर्लियन फोटोग्राफी थ्रू आपण काही फोटोग्राफ्स काढलेले आहेत, आपण म्हणजे आधीच काढलेले आहेत, हे तुम्हाला अवेलेबल होतील. किर्लियन फोटोग्राफी याच्यामधनं जेव्हा आपल्याला पहिल्यांदा हे माणूस, हा माणसाचा औरा जेव्हा आपण नॉर्मल बघितला, तो बघितला, तुम्हाला दाखवलं की रेनबोच्या कलरचा औरा आहे, तर हा माणसाचा औरा पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, मला सांगा बरं. पहिल्या जो स्क्रीन मध्ये आपण फोटो बघितलाय, हा औरा पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल. येस, तुम्ही स्क्रीन बघितली, प्रत्येकाला दिसली. हा, मग तो जो आपण पहिली इमेज बघितली, तो माणूस कसा वाटला तुम्हाला? पॉझिटिव्ह वाटला का निगेटिव्ह? व्हेरी गुड. हा काय आहे, औरा निगेटिव्ह आहे. त्याच नंतर आपण जे काही इमेज पुढच्या बघू, त्यामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धतीने रेनबोच्याच कलरचा वेगवेगळा औरा. हा काय झाला, हा पान आहे, हा मशरूम आहे, हा बटरफ्लाय आहे, त्यानंतर चाबी आहे, हा 2 रुपयाचा कॉइन आहे, पानं आहे, मोबाईल आहे, आणि हा एखाद्या व्यक्तीचा डोळा आहे. कळताय? यामध्ये हा वेगवेगळे औरा आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जेव्हा पुढे शिकता, मास्टर लेवल होते, साधना कंप्लीट व्हायला लागते, हळूहळू आपल्याला समोरच्या व्यक्ती कुठल्या भावनेने आपल्यापर्यंत आला आहे, त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला अनालिसिस व्हायला लागतं, त्याचा औरा आपल्याला कळायला लागतो. कळतंय? एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणारं एनर्जीचं फील्ड आपल्याला तिथे समजायला मदत होत असते. जेव्हा जशी जशी तुमची साधना वाढेल, जसं जसं आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आणि ह्याच्या नंतर आपण आजूबाजूच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा औरा तिथे चेक करू शकतो की एखादी व्यक्ती निगेटिव्ह आहे का, एखादी पॉझिटिव्ह आहे का, याच्या मनात काय चालू असू शकते. मग औराचा जर कलर या पद्धतीने आहे, तर औराच्या कलरनुसार त्याचा स्वभाव कसा असू शकतो, त्याच्यामधल्या भावना कशा असू शकतात. खूप रागाची भावना आहे का, द्वेषाची आहे, खूप शांतीची भावना आहे का, खूप आनंद आहे का, प्रसन्नता आहे का, या सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकत असतो. पुढचा आपला टॉपिक आहे ह्युमन औरा लेअर. हा आपल्याला बघायला मिळतो आहे की हा पहिल्या, जर आपली एखाद्याची एनर्जी चांगली आहे तर या पद्धतीने औरा असतो, किंवा या सगळ्या कलर मधून तुम्हाला एनर्जीचा फ्लो फार छान पद्धतीने होतो आहे.
या आपल्याला रेनबोचे कलर्स तिथे दिसायला लागतात, किंवा व्हाईट कलर पहिल्यांदा कुणालाही दिसतो ना एखाद्या व्यक्तीच्या जवळ, तो दिसतो व्हाईट कलरचा लाईट. मग व्हाईट कलर नंतर जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल, तुमचं अजून पद्धतीने मेडिटेशन कराल, तुम्हाला तिथे काय जाणवतं, मग डिफरंट डिफरंट कलर दिसायला लागतात. कधी कधी आपल्याला जाणवतं की सेकंड इमेज मध्ये बघितलंय की एखाद्या व्यक्तीला निगेटिव्हिटीनी त्याच्यापर्यंत पोहोचली आहे, काहीतरी आजार आहे, काहीतरी तो डिस्टर्ब झालेला आहे, कुठेतरी इमोशनली किंवा मेंटली त्याच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस आहे, तर त्याचा औरा कसा असतो, या पद्धतीने झालेला असतो. किंवा त्याच्याकडे कुठलीही निगेटिव्हिटी आलेली असेल, तो स्वतः निगेटिव्ह नाहीये, पण कुठले तरी बाहेरून निगेटिव्हिटी त्याच्यापर्यंत पोहोचत आहे, त्याच्याकडे त्याचा औरा काय होतो, डिस्टर्ब झालेला आपल्याला बघायला मिळतो. हे डिफरंट डिफरंट औरा आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावानुसार किंवा त्याचा जो मूड असतो किंवा त्या त्या गोष्टीनुसार हे औराचे कलर आपल्याला या पद्धतीने बघायला मिळतात. एखादा व्यक्तीचा औरा ब्लॅक कलरचा देखील असतो, एखाद्याचा खूप रेड कलरचा आहे म्हणजे तो फार रागीट आहे. ब्लॅक कलरचा औरा जर आपल्याला दिसत असेल तर फार जास्त ती व्यक्ती निगेटिव्ह झालेली आहे. जेव्हा खूप मडी किंवा मळकट कलर आपल्याला आजूबाजूला दिसायला लागतात, त्याचा औरा काय झालेला असतो, डिस्टर्ब झालेला असतो. कळतंय? इथपर्यंत प्रत्येकाला समजलं नक्की? आज तुम्हाला जो सांगितलेला होमवर्क आहे तो लक्षात घ्यायचा आहे. रात्री मी रेकॉर्डिंग शेअर करेल, ज्यांना शक्य नसेल त्यांनी परत रेकॉर्डिंग बघा. कुठे समजलं नसेल तर ते क्वेश्चन काढून ठेवा, आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊया. उद्या आपल्याला औरा कशा पद्धतीने चेक करायचा हे प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला उद्या एक व्यक्तीला सोबत ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहे किंवा व्यक्तीचं मी सांगणार नाही, आज तुम्हाला वस्तूचं सांगितलं. वस्तू म्हणजे एखादं पुस्तक, मोबाईल किंवा घरात लावलेली फ्रेम, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला हे एनर्जीचं फील्ड जाणवतं का, हा औरा तुम्हाला बघता येतो का, हा तुमचा होमवर्क राहणार आहे. कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? होमवर्क काय आहे प्रत्येकाचा नक्की? त्याच पद्धतीने ज्यांना ज्यांना सेकंड लेवलला ऍडमिशन घ्यायची आहे, ज्यांची फर्स्ट लेवलचं ऑलरेडी साधना वेगळ्या ठिकाणी झाली असेल किंवा त्यांची ऑलरेडी अटेनमेंट झाले असेल, त्यांनी आजचं सेशनसाठी मला मेसेज करायचा आहे. आज सेकंड लेवलची नवीन बॅच सुरू होते. ओके, येस येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. थँक्यू व्हेरी मच.